Hello everyone, welcome back to my channel इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ MK. तर आज आपण बघतोय प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स या सब्जेक्टमधला इम्पॉर्टंट टॉपिक कंडिशनल प्रोबॅबिलिटी. ओके, कंडिशनल प्रोबॅबिलिटी ही एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. त्याचं कारण असं आहे, कंडिशनल प्रोबॅबिलिटी जर तुम्हाला जमत असेल तरच तुम्हाला बेस थेरम किंवा ॲडव्हान्स्ड प्रोबॅबिलिटीज तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतात. ओके, सो जनरली वी यूज द नोटेशन फॉर कंडिशनल प्रोबॅबिलिटी इज प्रोबॅबिलिटी ऑफ A/B. Okay, this is not slash actually, this is the vertical line in between A and B, but for our convenience we may read it as probability of A/B. Okay, so here this vertical line indicates the partition between A and B, and the role of this B is the B has already occurred. So what is this probability? This probability is probability of event A where B has already occurred. Okay, and this is known as the conditional probability. So how to calculate this? तर यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आधी तुम्हाला सांगते. तर इट इज नंबर ऑफ outcomes in A intersection B divided by number of outcomes in B. तर जनरली जी मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे त्यामध्ये आपण बघतो की नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एचीच डेफिनेशन आपण बघूयात. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज मॅथमॅटिकली रिटन ॲज नंबर ऑफ आउटकम्स इन ए डिवायडेड बाय नंबर ऑफ आउटकम्स इन द सॅम्पल स्पेस. ओके, तर सॅम्पल स्पेसची जागा जर तुम्ही कंडिशनल प्रोबॅबिलिटी बघितली तर त्यामध्ये सॅम्पल स्पेसची जागा कोणी घेतलेली आहे? इव्हेंट बीने घेतलेली आहे. आणि जिथं नंबर ऑफ आउटकम्स इन ए होतं प्रोबॅबिलिटी ऑफ एच्या डेफिनेशनमध्ये, तिथं आता नंबर ऑफ आउटकम्स इन ए इंटरसेक्शन बी आहे. सो जॉमेट्रिकली किंवा व्हेन डायग्रामच्या मदतीने आपण समजून घेऊ शकतो ही गोष्ट. सो व्हेन डायग्राम बघूयात आपण. सपोज दिस इज द सॅम्पल स्पेस. ओके, this is your sample space. Suppose this is event A and this is event B in general. So आता तुमची सॅम्पल स्पेस म्हणजे तुमचं B आहे, म्हणजे तुमची सॅम्पल स्पेस Bला रिड्यूस झालेली आहे. सो आता जर तुम्ही इव्हेंट Aची कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढत असाल तर कंडिशन काय आहे तुमच्याकडं? B हॅज ऑलरेडी ऑकर्ड. सो Bमधले आउटकम्स तुम्हाला शॉर्टलिस्ट करायचे आहेत, जे Aमध्ये पण आहेत आणि Bमध्ये पण आहेत. सो क्लिअरली जर तुमची सॅम्पल स्पेस बीला रिड्यूस झालेली असेल तर तुमचं डिनॉमिनेटर येणार आहे नंबर ऑफ आउटकम्स इन बी. ओके, पण न्यूमरेटर काय येईल? एमधलेच आउटकम्स. तुम्ही एचीच प्रोबॅबिलिटी काढताय कंडिशनल प्रोबॅबिलिटी, पण कंडिशन काय आहे की ऑलरेडी बी ऑकर झालेलं आहे. म्हणजे आता एमधले फक्त एवढेच आउटकम्स घ्यायचे की जे बीमध्ये आहेत तेच. याचा अर्थ काय? न्यूमरेटरमध्ये जो नंबर ऑफ आउटकम्स इन ए होता तो आता कशाला रिड्यूस झाला? number of outcomes in A intersection B. Okay, so this is known as the conditional probability of A/B. So simply it is the probability of A where B has already occurred. Okay, so this is how you can keep in mind. So what is the sample space here? Sample space is reduced to B now. Sample space is reduced to B now. Okay, now we will see one example. So the example is a bag contains 4 red balls and 6 blue balls. 2 balls are drawn without replacement. Given that first ball drawn is red, find the probability that the second ball drawn is also red. सो इथं तुम्हाला जे इव्हेंट्स आहेत ते आधी क्लासिफाय करून घ्यायला लागतील. सो किती ड्रॉइंग्स केलेले आहेत आपण? 2 ड्रॉइंग्ज आहेत, बरोबर. म्हणजे पहिला ड्रॉ पण आहे आणि दुसरा ड्रॉ पण आहे. सो या 2 ड्रॉजमध्ये गिवन दॅट फर्स्ट बॉल ड्रॉन इज रेड, याचा अर्थ काय? ऑलरेडी काय ऑकर झालं आहे? तर जी फर्स्ट ड्रॉ तुम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रेड बॉल मिळतं आहे. ओके, सो लेट
the events B in both drawings first ball is red. Okay, so the event is in both drawings first ball is red. This is your event A, and event B is in both drawings second ball is red. Second ball is red. That is the ball obtained in the second draw is red. Okay, so now what they have asked, given that the first ball drawn is red, म्हणजे पहिल्या ड्रॉमध्ये ऑलरेडी तुम्हाला रेड बॉल मिळालेला आहे. ओके, सो ऑलरेडी काय ऑकर झालं इथं, ए ऑलरेडी ऑकर झाला आहे, बरोबर. सो स्लॅशच्या राईट साईडला कोण असेल, ए. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की गिवन दॅट द फर्स्ट बॉल ड्रॉन इज रेड, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द सेकंड बॉल ड्रॉन इज ऑल्सो रेड. म्हणजे दुसरा पण रेड येईल, म्हणजे इव्हेंट बी ऑकर होतो आहे. ओके, सो इव्हेंट बी इन कंडिशन विच ए ऑलरेडी ऑकर्ड, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी, ते आपल्याला विचारलं आहे त्यांनी. सो बाय डेफिनेशन व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी, it is number of outcomes in the intersection of A and B divided by number of outcomes in the event on right hand side. Okay, right hand side ला कोण आहे, स्लॅशच्या A, म्हणजेच number of A intersection B divided by number of A. So it is equal to, now how many red balls are there, total red balls आपल्याकडे 4 रेड आणि 6 ब्लू बॉल्स आहेत, बरोबर. 4 रेड आणि 6 ब्लू बॉल्स आहेत. सो पहिल्या ड्रॉइंगमध्ये 4 रेड बॉल्सपैकी कुठला तरी एक मिळणार आहे, बरोबर. सो फर्स्ट ड्रॉइंगमध्ये एक रेड बॉल मिळण्यासाठी किती चॉईसेस आपल्याकडे 4 बॉलचे चॉईसेस आहेत. आता तो एक बॉल जो ड्रॉ केलेला आहे रेड, तो सोडून द्यायचा आणि पुढच्या ड्रॉइंगमध्ये, कारण तुम्ही रिप्लेस नाही करत आहेत ना, आधी जो बॉल तुम्ही ड्रॉ केला आहे फर्स्ट ड्रॉमध्ये, तो परत तुम्ही त्या कलेक्शन ऑफ बॉल्समध्ये ठेवत नाही, बरोबर. म्हणजे आधी 4पैकी जो एक तुम्ही ड्रॉ केलेला आहे तो बाजूला ठेवून द्यायचा. आता उरलेल्या 3पैकी एक तुम्हाला चूज करायचं आहे सेकंड ड्रॉमध्ये, बरोबर. म्हणजे 4 × 3 एवढे नंबर ऑफ वेज आहेत की ज्यामध्ये आपण दोन्ही बॉल्स रेड ड्रॉ करू शकतो, बरोबर. डिवायडेड बाय एन ऑफ ए. आता दोन्ही ड्रॉइंग्समध्ये फक्त फर्स्ट बॉल रेड हवा आहे आपल्याला, मग त्याच्यासाठी किती चॉईसेस आहेत, 4 रेड बॉल्स आहेत ना. सो 4 चॉईसेस झाल्या, मल्टिप्लाइड बाय सेकंड ड्रॉसाठी काही चॉईस आहे का, रेडच पाहिजे असं काही आहे का सेकंड ड्रॉसाठी. दोन्ही ड्रॉइंग्समध्ये फक्त फर्स्ट बॉलवरती कंडिशन आहे इव्हेंट एमध्ये, त्यामुळं आपण तो रेड घेतला. उरले किती बॉल्स, टोटल 10 आहेत, बरोबर. 10पैकी 9 उरले, तर त्या 9पैकी कुठलाही बॉल तुम्ही सेकंड ड्रॉमध्ये सिलेक्ट करू शकता, असं इव्हेंट एचं मिनिंग आहे, बरोबर. सो मल्टिप्लाइड बाय 6. ना 4 कॅन्सल्ड, सो द आन्सर इज 9. 6 नाही आहे इथं, 9, कारण 10पैकी एक गेला तर किती उरले, 9. सो इथं 9 येईल. 3 1 जा 3 अँड 3 3 जा 9. सो दिस इज 1/3. सो द प्रोबॅबिलिटी ऑफ B/A इज इक्वल टू 1/3. सो हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की हाऊ टू फाइंड अ कंडिशनल प्रोबॅबिलिटी. त्यासाठी ही डेफिनेशन जी आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ B/A इज इक्वल टू नंबर ऑफ A इंटरसेक्शन B डिवायडेड बाय नंबर ऑफ A, नंबर ऑफ आउटकम्स इन A. तर हे तुम्हाला समजून घेणं एक्सपेक्टेड आहे. यू कॅन यूज व्हेन डायग्राम आणि इव्हेंट्स तुम्ही चांगल्या पद्धतीने जर समजून घेतले तर कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढणं खूप इझी आहे. ओके, सो कमेंट सेक्शनमध्ये या उलट जे आपल्याला विचारलं नाही आहे क्वेश्चनमध्ये ते मला सांगा. जर तुम्हाला उलट सांगितलं प्रोबॅबिलिटी ऑफ A/B, म्हणजे आता ऑलरेडी काय ऑकर झालं आहे,
इव्हेंट बी ऑकर झालेला आहे, म्हणजे सेकंड बॉल जो आहे ड्रॉ केलेला तो रेड आलेला आहे. तर त्यावेळी इव्हेंट एची प्रोबॅबिलिटी काय असेल हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, सो द आन्सर कमेंटमध्ये तुम्ही हे आन्सर सांगू शकता. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जे डाऊट्स आहेत ते कमेंट करू शकता. ठीक आहे, थँक्यू.